नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आज मी बनवलेले आहेत गव्हाच्या पिठापासून आणि घरी बनवलेल्या तुपापासून खूप जास्त हेल्दी आणि टेस्टी बिस्किट्स. मी तुम्हाला दाखवते की बिस्किट आतमधून किती छान बेक झालेले आहेत आणि खूप जास्त खुसखुशीत झालेले आहेत आणि हे कमाल टेस्टी लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या घरच्यांसाठी असे मस्त बिस्किट बनवायचे असतील तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया. मी एक बाउल घेतलेला आहे किंवा आपण पातेलंही घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक केलेली साखर टाकायची आहे आणि अर्धा कप तूप टाकायचं आहे. मेजरिंग कपाला लागलेलं तूप चमच्याने काढून घ्यायचं आहे. आता एक चमचा किंवा विस्कर घ्यायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे मिक्स करत करत ते आपल्याला तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ते छान असं हलकं होत नाही. साखर आणि तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे. अर्धा कप मी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 3 चमचे मी रवा टाकलेला आहे. आता अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकत आहे आणि अर्ध्यापेक्षा अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स करत असताना आपल्याला जराही पाणी वापरायचं नाही. कणिक मळून झाल्यानंतर कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याचा छान पेढा बनवून घ्यायचा आहे. मी हे बिस्किट एअर फ्रायरमध्ये बेक करणार आहे. पण जर एअर फ्रायर किंवा ओव्हन नसेल तर आपण कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो. हे बिस्किट जर कढईमध्ये बनवणार असेल तर कढई 10 मिनिट आधी गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यानंतर एका प्लेटवरती तेल लावून किंवा अशा प्रकारचा बटर पेपर ठेवून त्याच्यावरती हे असे बनवलेले पेढे ठेवायचे आणि नंतर ते कढईमध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून 30 ते 40 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. एअर फ्रायरमध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये चारी कोपऱ्याला मी एक मिश्रणाचा पेढा ठेवलेला आहे. त्या 2 पेढ्यामध्ये आपल्याला थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे कारण जेव्हा आपलं बिस्किट बेक होणार आहे तेव्हा ते थोडं स्प्रेड होतं आणि ते एकमेकांना चिकटून तुटू नये यासाठी आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आहे. पेढ्यांवरती डेकोरेशनसाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स ठेवून घ्यायचे आहेत. मी भोपळ्याचे बी ठेवत आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या टाईपचे ड्रायफ्रूट्स ठेवू शकता. 'आता हा ट्रे आपल्याला एअर फ्रायरमध्ये लावायचा आहे. मी सुद्धा फर्स्ट टाईम एअर फ्रायरमध्ये बिस्किट बनवत आहे. त्यामुळे मी 20 मिनिटाचा टाईम सेट करत आहे. पण मध्ये आधी मी चेक करत राहणार आहे म्हणजे आपले बिस्किट करपणार नाही. 8 मिनिट झाल्यानंतर मी ट्रे बाहेर काढून घेतलेला आहे. वरच्या साईडनी बिस्किटं छान भाजल्यासारखी दिसत आहेत. पण मी एक उचलून बघितलं तर कळालं खालच्या साईडनी अजून थोडीशी कसर आहे. त्यामुळे परत एकदा मी ट्रे लावून घेत आहे. अजून फक्त 3 मिनिट मी बिस्किट बेक करून घेतले आणि त्यानंतर ट्रे बाहेर काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता की आपले बिस्किट मस्त बेक झालेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. थंड झाल्यानंतर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ट्रेमध्ये परत पुढची बॅच बेक होण्यासाठी ठेवलेली आहे.
एअर फ्रायरमध्ये 13 ते 14 मिनिटांमध्ये छान बिस्किट बेक होतात. त्यामुळे अशा प्रकारचे बिस्किट तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. बाय बाय.